नमस्कार. खाऊ संस्कृती किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी. एक पाव कारली घेतलेली मी. ती कारली कट करून त्याला उभी चीर मारून घेतली प्रत्येक फोडींना. आता आपण हे कारले मीठ आणि हळद भरून घेणार आहोत. मी सुती कपडा घेतलेला आहे. चाळणीवर सुती कपडा टाकून घ्यायचा आहे. कारल्यांच्या फोडींमध्ये आपण हळद आणि मीठ भरून घ्यायचं आहे. सगळ्या फोडी हळद मीठ भरून आपण सुती कपड्यामध्ये बांधून घेणार आहोत. कारल्याची भाजी करण्याची ही जी रेसिपी आहे ती माझ्या सासूबाईंची आहे. त्याही अशाच पद्धतीने कारलं करायच्या. जेव्हा त्या कारलं करायच्या त्यावेळेस त्या कोळशाच्या शेगडीवर कारलं बनवायच्या. खूप छान लागायचं. आता आपल्या गॅसवर तसं होत नाही, पण कारलं अजिबात कडू होत नाही ह्या पद्धतीने केल्याने. आता या कारल्याच्या फोडी आपण कपड्यामध्ये बांधून घेणार आहोत आणि यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटीवर काहीतरी जड ओझं ठेवायचं आहे आणि रात्रभर अशाच पद्धतीने कारल्याच्या फोडी ठेवून द्यायच्यात. मिठाने आणि हळदीने रात्रभर त्यातलं सगळं कडू पाणी वाहून जातं. दुसऱ्या दिवशी कारल्याच्या फोडी कपड्यातनं बाहेर काढून घ्यायच्या. दाखवते तुम्हाला. पूर्ण कपडा ओला झालाय आणि चाळणीच्या खाली पाणी होतं भरपूर. आता ह्या सगळ्या फोडी आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्यातलं मीठ हळद थोडंसं राहिलं असेल आपण ते सगळं काढून घ्यायचं धुवून. तुम्ही बनवली का या पद्धतीने कारल्याची भाजी? मला कमेंट करून नक्की सांगा. कारली धुत असताना त्यातील बियाही काढून टाकायच्यात. आपल्याला आवडत असतील तर ठेवा, नाहीतर काढून टाका. आता आपण कारल्याचा मसाला काढून घेऊ. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, मसाला, हळद आणि मीठ घेतले. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते. गॅस बारीक करून आपण कारल्याच्या फोडींमध्ये मसाला भरून घेऊ. व्यवस्थित दाबून दाबून मसाला भरायचा आहे फोडींमध्ये. माझ्या सासूबाईच्या हातच्या अशा अनेक रेसिपी होत्या ज्या आम्हाला खूप आवडायच्या. त्यातलीच एक ही रेसिपी आहे आणि खरंच गावाकडे याची चव वेगळीच लागते. कारण हा जो मसाला आहे हा माझ्या सासूबाई खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आणि कोळशाच्या शेगडीवर कारलं शिजायचं आणि ते इतकं मऊ शिजायचं आणि वरून एकदम क्रिस्पी व्हायचं, कारण ते मंद कोळशाच्या शेगडीवर शिजलं जायचं आणि त्याची चव अगदी भन्नाट लागायची. पण गॅसवर त्या पद्धतीने कारलं क्रिस्पी होत नाही. शिजल्या जातं पण तेवढं क्रिस्पी होत नाही. माझ्या सासूबाई जाऊन 5 वर्ष झालीत. आता फक्त या आठवणी आहेत आमच्यासोबत. कारल्याच्या फोडी मसाला भरून झालेल्या आहेत. आता आपण तेल गरम झाले त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ. थोडंसं जिरं, थोडीशी हळद. यामध्ये आपण भरून घेतलेल्या फोडी आहेत तेलामध्ये घालून घेऊ. सगळ्या फोडी तेलामध्ये घालून झाल्या की आपण कारल्याच्या फोडी आणि मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. फोडी परतून झाल्यात. आता आपण त्याच्यावर थोडंसं चिंच गुळाची चटणी घालणार आहे मी. तसं तर आपण वाटण वाटलं त्याच टायमिंगला त्याच्यामध्ये थोडंसं चिंच आणि गूळ घालून डायरेक्ट मसाला कारल्यामध्ये भरला तरी चालतो. पण माझ्याकडे चिंचेची चटणी होती म्हणून मी वरून घालून घेतली आहे. आता आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. ते पाणी घालून घेऊ कारल्याच्या फोडींवर. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. आता आपल्याला गॅस बारीक करून आपण 5 मिनिटासाठी कारल्याला वाफ देणार आहोत. 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचे. एक साईडने आपले कारले शिजलेले आहेत. आता आपण कारले आता पलटवून घेऊ. दुसऱ्या बाजूने शिजली पाहिजेत म्हणून त्याला आता फोडींना पलटवून घेणार आहोत आणि परत थोडा वेळ झाकण ठेवून वाफ दिली की आपली कारल्याची भाजी तयार. काही ठिकाणी चिंच गूळ घालून भाजी नाही आवडत किंवा करत नाहीत,
पण मी शक्यतो घालते, भाजी छान लागते. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, कारलं अजिबात कडू होत नाही. आता आपण ही कारल्याची भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तयार आहे अगदी सोपी आणि खूप टेस्टी कारल्याची भाजी.